हॅलो, तर आज आपण बनवणार आहोत छोल्याची भाजी। पाहू शकता एकदम मस्त होती छोल्याची भाजी। तुम्ही नक्की करून बघा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच मला सबस्क्राइब करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ येतील। हे पाहू शकता, हे छोले घेतले आहेत मी, रात्री भिजत घातले होते। पाणी थोडं जास्त ठेवायचं आहे। रात्रभर भिजले की आपल्याला एक 5 शिट्ट्या मारून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये टाकून। आपण जेवढे छोले घेतले होते, 1 वाटी छोले घेतले तर त्यात 3 वाटी पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवले होते मी ते छोले। आता कुकरमध्ये टाकून जेवढे छोले आहेत तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे व त्याला एक 5 शिट्ट्या मारून घ्यायच्या आहेत। छान असे शिजतात छोले, किंवा तुम्ही बघू पण शकता, छोले जर शिजले नसतील तर अजून शिजून घेऊ शकता, पण हे छोले 5 शिट्ट्यामध्ये शिजतात। झाकण लावून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। पाहू शकता आपले छोले शिजले आहेत, 5 शिट्ट्या झाल्या आहेत। मी तुम्हाला काढून दाखवते। हे पहा, एकदम छान शिजले आहेत। आपल्याला छोले बनवण्यासाठी लागणार आहे तेल, टोमॅटो प्युरी, कांदा, कोथिंबीर, दालचिनीचा थोडासा तुकडा व तमालपत्र। मसाले पण लागतील आपल्याला, छोले मसाला, मीठ, काळा मसाला व थोडीशी हळद। पाहू शकता गॅसवर मी पातेलं गरम करायला ठेवलं आहे। आपण तेल टाकून घेणार आहोत पातेल्यामध्ये। 1-2 चमचे तेल टाकलं आहे मी। माझे बरेच फुल व्हिडिओ आहेत, ते पण बघा तुम्ही। माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच मला सबस्क्राइब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील माझे। मी अजून बरेच नवीन व्हिडिओ टाकणार आहे। तेल गरम झालं आहे। दालचिनी व तमालपत्र टाकून घेतलं आहे। पाहू शकता कांदा पण टाकून घेणार आहे मी। माझ्या रेसिपी साध्या सोप्या असतात, पण एकदम मस्त असतात। तुम्ही नक्की करून बघा। छोलेला आपण जास्त काही वापरलं नाही, फक्त कांदा टोमॅटो घालणार आहोत। कांदा टाकला आहे, त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे। फोडणीत पण एकदम मस्त चव उतरते व कांदा पण एकदम चविष्ट लागतो। तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने। कांदा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। एकदम मस्त होती छोलेची भाजी। तुम्ही चपाती बरोबर किंवा रोटी बरोबर खाऊ शकता। त्यात आपण टोमॅटो प्युरी टाकून घेणार आहोत। सोनेरी होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे व टोमॅटो टाकलं की अजून 2 मिनिट आपण छान असं हे परतून घेणार आहोत। टोमॅटो टाकलं की फोडणीला असं तेल सुटलं पाहिजे, तोपर्यंत आपल्याला ते परतूनच घ्यायचं आहे। पाहू शकता झालं आहे आपले हे भाजून सगळं। आता आपण यात मसाले टाकून घेणार आहोत। छोले मसाला, मीठ, काळा मसाला व हळद। हे पण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। छोल्यामधलं पाणी मी वेगळं केलं आहे व छोले वेगळे केले आहेत। हे आपल्याला छोले टाकून घ्यायचे आहेत व छोले छान असे परतून घ्यायचे आहेत आपल्याला त्या मसाल्यामध्ये। छान मसाला लागला पाहिजे, या पद्धतीने आपल्याला ते असे परतून घ्यायचे आहेत व बारीक गॅस करून झाकण मारायचं आहे व 1 मिनिटभर ठेवून द्यायचं आहे, म्हणजे तेल सुटतं छोल्यांना। एक साईडला मी पाणी पण गरम करायला ठेवलं आहे। पाहू शकता मी छोल्यामधून पण काढून घेतलेलं पाणी ठेवलं आहे थोडंसं, ते पण आपल्याला ओतून घ्यायचं आहे छोल्याच्या भाजीमध्ये। 1 मिनिट झाला आहे। पाहू शकता मस्त वास सुटला आहे छोल्यांचा। पाहू शकता मी पाणी टाकून घेतलं आहे। छोले जे शिजून घेतलं होतं ते पाणी टाकलं आहे व नंतर 1 ग्लासभर पाणी टाकून घेणार आहे। एकदम मस्त होतात। या पद्धतीने नक्की छोले करून बघा, तुम्हाला खूप आवडतील। माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी मला सबस्क्राइब करा। व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा। छोल्याला छान अशी उकळी आली आहे। एकदम तयार झाले आहेत आपले छोले।
एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला ते बारीक गॅसवर शिजवून घ्यायचे आहेत परत, व थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. एकदम मस्त लागतात, तुम्ही नक्की करून बघा. मी एका वाटीमध्ये तुम्हाला काढून दाखवते. चपाती व छोले एकदम मस्त लागतात. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. एकदम मस्त झाली आहे छोल्याची भाजी. माझे व्हिडिओ सारखे बघता त्यामुळे तुमचे धन्यवाद.